नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं खत खरेदी प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे। अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्याच्या हालचालींनी वेग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामागे खत वितरणात पारदर्शकता आणण्यासोबतच सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध साठ्याचं योग्य नियोजन करण्याचा उद्देश असल्याचं सुद्धा मानलं जात आहे। मग या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नेमकं या निर्णयाबद्दल काय म्हणालेले होते? निर्णयाचा नेमका अर्थ काय? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर केंद्र सरकारनं अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी खरीप हंगामापासून ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लवकरच अंमलबजावणी सुद्धा याची सुरू होईल अशी चिन्ह आता दिसू लागलेली आहेत। परंतु या निर्णयामुळे फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना खतांपासून वंचित राहावं लागू शकतं अशी भीती सुद्धा फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। केंद्र सरकारनं राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत निधी देण्यासाठी 2 नवीन अटी घातलेल्या आहेत। त्यामध्ये दुसरी अट आहे ॲग्रीस्टॅकवरील फार्मर आयडी खतांच्या वापराशी जोडण्याबाबत। त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाला राज्य सरकारांचा सुद्धा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। तसंच फार्मर आयडीचा डेटाही राज्य सरकारकडेच असतो। अलीकडेच खतांच्या गैरव्यवहाराबाबत चिंता व्यक्त करताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी फार्मर आयडीचा उल्लेख केलेला होता। अनुदानित खतांचा वापर अनेकदा औद्योगिक किंवा बिगर शेती कामांसाठी केला जातो। यावर उपाय म्हणून केंद्र सरकार शेतकरी ओळखपत्रावर आधारित प्रणाली विकसित करत असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं। तसंच हे मॉडेल प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन धारणा, पिकांचा तपशील आणि कौटुंबिक माहिती एकाच आयडीशी जोडेल। याच्या आधारे खतांची नेमकी गरज निश्चित केली जाईल असंही चौहान यांनी बोलताना स्पष्ट केलेलं होतं। या निर्णयामुळे मात्र फार्मर आयडीसाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची मोठी कोंडी होईल अशी चिंता सुद्धा व्यक्त केली जाते आहे। देशात 9.29 कोटी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही 4 ते 5 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेली नाही आहे। तर राज्यामध्ये हाच आकडा 1,29,00,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला असून 30 ते 35 लाख शेतकऱ्यांनी आयडीसाठी नोंदणी अद्यापही केलेली नाही आहे। त्यामुळे या आयडीसाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात खत मिळणार का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। फार्मर आयडीमुळे खतांच्या बनावट नोंदी, लिंकिंग आणि काळा बाजार नियंत्रणात येईल, म्हणजेच त्याच्यावरती आळा घातला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार दावा सुद्धा करत आहे। त्यामुळे लवकरच खत विक्री केंद्रांवर फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येईल अशी चिन्ह दिसत आहेत। तसंच शेतकऱ्यांना गरज आणि नोंदीच्या आधारेच खत दिलं जाईल। शेतकऱ्यांना खत खरेदी करताना प्रत्येक वेळी फार्मर आयडी पडताळून घ्यावा लागेल, म्हणजेच खत खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांना फार्मर आयडी हा खत विक्रेता जो दुकानदार असेल त्याला दाखवावा लागेल आणि त्यानंतरच त्यातला नंबर स्कॅन केल्यानंतरच शेतकरी खतासाठी पात्र आहे की नाही हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार खतांचं वाटप सुद्धा केलं जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पश्चिम आशियाई देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा। या तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ही बंद आहे आणि त्यामुळे एकूणच पुरवठा साखळी ही विस्कळीत झालेली आहे आणि त्याचाच फटका देशातील खतांच्या उत्पादनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसतो। कारण देशामध्ये LNG जे गॅस आहेत, नैसर्गिक गॅस जे आहेत, त्याची मोठ्या प्रमाणात आयात याच सामुद्रधुनीच्या मार्गे होत असते आणि ती पश्चिम आशियाई देशांमधून होते। परंतु मागच्या काही काळापासून जी परिस्थिती जागतिक पातळीवरती निर्माण झालेली आहे त्याचा फटका देशातील खरीप हंगामात सुद्धा बसतोय काय अशी शक्यता आहे आणि त्यामुळेच एक प्रकारे हे खतांच्या वितरणाचं सुद्धा नियोजन केलं जात आहे आणि त्यातला काळा बाजार किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी आता ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत देण्यात आलेलं फार्मर आयडी त्याच्याशी जोडलं जाण्याची शक्यता सुद्धा अधिक दिसते आहे। अर्थात हा एक त्याचा पदर असू शकतो। ॲग्रीस्टॅक ही डिजिटल प्रणाली आहे, आपल्याला तर माहिती आहे। यामध्ये शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती संगणकावरती साठवली जाते। या प्रणालीमध्ये डेटाची जबाबदारी सुद्धा राज्य सरकारांकडे असते। यामध्ये गावांचे नकाशे असतात, त्यासोबतच शेतात घेतलेल्या पिकांची माहिती असते आणि शेतकऱ्यांची नोंद सुद्धा एकत्र ठेवली जाते। त्यामुळे सरकारला
या सगळ्यांची अचूक माहिती मिळते। या प्लॅटफॉर्मचा फायदा असा होतो की एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान मिळणार नाही किंवा दोनदा अनुदान दिलं जात असेल तर ते प्रकार कमी केले जातात आणि अनुदान योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं। अर्थात आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीचं अनुदान असू द्यात, अवकाळीचं अनुदान असू द्यात किंवा हमीभाव खरेदी असू द्यात, पीक विमा असू द्यात, या सगळ्यांसाठी इव्हन कर्जाचं वाटप असू द्यात, यासाठी सुद्धा फार्मर ID हा बंधनकारक करण्यात आलेलाच आहे। तसंच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा या फार्मर IDचा उपयोग होत असतो। आता हीच प्रणाली शेतकऱ्यांना खरीप हंगामात जे खतांचं वाटप होणार आहे, अर्थात अनुदानित खतं जी असतील ज्यामध्ये युरिया असेल, DAP असेल, ही खतं असतील, या खतांचं वाटप करताना केंद्र सरकारकडून हे फार्मर ID तुमचं तपासलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्यांना खत दिलं जाईल अशा पद्धतीचे संकेत एकूणच स्पष्टपणे मिळत आहेत। त्या संदर्भात केंद्र सरकारनं राज्यांना जे काही आर्थिक सहाय्य केलं जातं त्यासाठीची अट म्हणून ते खत अनुदानासाठी किंवा खतांसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे फार्मर ID। आणि दुसरं कारण म्हणजे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातले स्पष्ट असे संकेत त्यांच्या बोलण्यातनं दिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत हवं असेल तर मात्र आता फार्मर ID सुद्धा बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्यामुळे फार्मर ID तुम्ही अजूनही काढलेला नसेल तर तो लगेचच त्यासाठीची नोंद करा। फार्मर ID मोबाईलवरून कसा काढायचा याच्यावरती आपण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंकही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फार्मर ID तुमच्या मोबाईलवरून काढू शकता, त्याच्यासाठीची नोंदणी करू शकता। आता या निर्णयाबद्दल किंवा केंद्र सरकार ज्या पद्धतीनं पावलं टाकते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।